जय भीम नवबुद्धाय मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ गौतम ते बुद्धत्व ज्ञानप्राप्तीचा थोडक्यात प्रवास. सिद्धार्थ गौतमाचा जन्म कपिलवस्तू येथे शाक्यवंशीय राजघराण्यात इसवी सन पूर्वी 563 साली झाला. त्याच्या पित्याचे नाव शुद्धोधन व मातेचे नाव राणी मायादेवी असे होते. सिद्धार्थाचे बालपण ऐश आरामात गेले. सुखाची सगळी साधने त्याला उपलब्ध होती. तो आपल्या विलासयुक्त सुसज्जित महालात आणि सुगंधी फुलांनी बहरलेल्या बागेत निवास करीत असे. अनेक लावण्यवती नृत्यांगना आणि गायिका त्याच्या मनोरंजनासाठी उपलब्ध होत्या, पण या सर्व गोष्टी त्याला आकर्षक वाटत नव्हत्या. तो इतर राजपुत्रांपासून अलग होता. तो सर्व क्षत्रियांपासून वेगळाच होता. त्याला शिकारीचा छंद नव्हता. तो प्राणीमात्रांच्या हत्येविरुद्ध होता. तो दीनदुबळ्यांचा कनवाळू होता. त्याग, करुणा, मैत्री हे गुण त्याच्यात उपजतच होते. हे सर्व गुण बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीच सिद्धार्थात असल्याचे त्याच्या बालपणाच्या चरित्रातून निदर्शनास येते. सिद्धार्थ वेद, वेदांग, उपनिषदे यात पारंगत झालेला होता, पण या सर्वात त्याला मानवाच्या नैतिक उत्थानाला फायदेशीर असे काहीही दिसले नाही. तसेच त्या काळातील दर्शनशास्त्रातही काही महत्त्वाचे आढळले नाही. तो तल्लख बुद्धीचा होता. त्याची आकलनशक्ती असामान्य होती. सिद्धार्थ 16 वर्षाचा असताना त्याचे लग्न झाले. क्षत्रियांच्या रीतिरिवाजानुसार 15 वर्षीय यशोधरेच्या वडिलांनी आयोजित केलेल्या स्वयंवरात जमलेल्या सर्व स्पर्धकांना हरवून सिद्धार्थाने तिला जिंकले. सिद्धार्थाचे तारुण्य शुद्धोधनाच्या योजनेनुसार भोगविलासात गेले. तथापि त्याने आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. तो शाक्य संघाचा सदस्य झाला व संघाच्या कार्यात तो नेहमीच सहभागी होत असे. त्यावेळच्या समाजाचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केले. समाजातील परंपरा, रूढी, चालीरीती या जाणून घेतल्या. जातीव्यवस्थेमुळे दुर्बल घटकांचे होत असलेले शोषण त्याच्या लक्षात आले. धर्माच्या गोंडस नावाखाली समाजातील काही स्वार्थी लोक, मतलबी पुरोहित वर्ग खालच्या लोकांना ज्ञानापासून वंचित ठेवत असल्याने त्याच्या निदर्शनास आले. त्यांना कमी प्रतीची कामे देऊन आर्थिक दास्यत्व त्यांच्यावर लादण्यात आल्याचे लक्षात आले. श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत होता. गरीब अधिकाधिक गरीब होत होता. गरीब लाजिरवाणे जीवन जगत होता. धर्माच्या नावाखाली धार्मिक विधींचे अवडंबर, पूजा अर्चेचे स्तोम व धार्मिक कलह निर्माण करून भोळ्या भाबड्या अज्ञानी जनतेला लुबाडणाऱ्या पुरोहितांची केंद्रित झालेली संस्था त्याने बघितली. राज्यातील बहुजन समाज दुःखाने भरलेले जीवन जगत होता. सारा समाज विषमतेत भरडला जात होता. हे सिद्धार्थाला असह्य झाले होते. यात लोकांनी कसे सहाय्य करता येईल याची तो चिंता करू लागला. अशा चिंताग्रस्त अवस्थेत असताना त्याचे राज्य आणि शेजारचे कोलियांचे राज्य यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत वाद निर्माण झाला. तो वाद बोलणी करून अथवा वाटाघाटी करून सोडवावा असे एकट्या सिद्धार्थाचे मत होते. शाक्य संघाचे मत मात्र वाद युद्धाद्वारे सोडवावा असे होते. सिद्धार्थ मानवहत्या, प्राणीहत्या यांच्या विरुद्ध असल्यामुळे त्याने संघाचा ठराव नाकारला. संघाच्या नियमाप्रमाणे, अटीप्रमाणे त्याला गृहत्याग करावा लागला. राज्य सोडावे लागले. त्याने संन्यासी जीवनातील एकांतवासात मानवजातीच्या व इतर प्राणीमात्राच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यात स्वतःला गुंतवून घेतले. गृहत्यागानंतर सिद्धार्थ सर्वप्रथम उर्वेला येथील तपस्वी भृगु ऋषीच्या आश्रमात गेला. स्वर्गप्राप्तीसाठी नाना प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांना त्याने बघितले. काही तपस्वी कंदमुळे व फळे खाऊन राहत असत, काही दाणे वेचून तर काही गवत खाऊन राहत. काही तपस्वी जलचर प्राण्याप्रमाणे सतत पाण्यात असत, म्हणजे
त्या आश्रमातील सर्व तपस्वी पुण्यलाभास्तव स्वर्गप्राप्तीसाठी आत्मक्लेश करताना दिसले. सिद्धार्थाने तेथील तपश्चर्येचे भिन्न भिन्न प्रकार व त्यांची फले भृगु ऋषीकडून समजावून घेतली. सिद्धार्थाला फक्त स्वतःचा उद्धार करून घ्यायचा नव्हता. त्याला स्वर्गप्राप्ती नको होती. त्याला हवा होता ऐहिक जीवनातील दुःखमुक्तीचा उपाय, दुःख निवारणाचा मार्ग. म्हणून तेथून तो लगेच विंध्य प्रदेशाच्या मार्गे कौशल देशातील वैशालीमध्ये राहत असलेले ध्यानतज्ज्ञ आलार कालाम यांच्या आश्रमात गेला. त्यांचेकडून तेथे शिकवल्या जाणाऱ्या 7 प्रकारच्या ध्यानसाधनांचा त्याने अभ्यास केला. त्या त्यांनी आत्मसात करून घेतल्या. 8वी ध्यानसाधना कौशल देशातील ध्यानतज्ज्ञ उदक रामपुत्र यांच्याकडून शिकला. या सर्व पद्धतीत श्वासावर नियंत्रण ठेवून चित्ताची एकाग्रता संपादन करावयाची असते. सिद्धार्थाने आलार कालामकडून शिकलेला प्राणायाम या पद्धतीचा अधिक गंभीरतेने अभ्यास केला. ही समाधी मनाला तात्पुरती शांतता देणारी होती. ही समाधी दुःखमुक्तीसाठी निरर्थक असल्याचे सिद्धार्थाच्या लक्षात आले. नंतर तेथून तो मगध देशात तेथील ध्यानसाधनेच्या अभ्यासासाठी गेला. ती अत्यंत वेदनादायी पद्धती होती. ती सिद्धार्थाने नाकारली. ध्यानसाधनेच्या अभ्यासातूनही त्याच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे त्याला वाटले की तपश्चर्येच्या मार्गानेच त्याच्या ध्येयाची उपलब्धी होऊ शकेल आणि वैराग्य मार्गाची कसोटी न घेताच त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता आणि पुन्हा त्याच मार्गाची कसोटी घेण्याचे त्याने ठरविले. प्रथम अस्फानक नावाचे ध्यान लावले. त्यात तोंड व नाकपुड्या यातून श्वासोच्छ्वास येणे बंद होते व नंतर कानही बंद केले जात. त्यामुळे मस्तकात यातना सुरू होत. ती ध्यानसाधना आत्मक्लेशाची होती. त्यानंतर त्याने आपला आहार कमी कमी करीत काही दाण्यावर आणला. अशा ह्या आत्मक्लेशाच्या मार्गाने वैराग्याचे जीवन तो 6 वर्षे जगला. उर्वेलात एका भयानक जंगलात ही तपश्चर्या सुरू केली. तेथे त्याच्यासोबत 5 ब्राह्मण वैराग्य होते. त्यांचे नाव कौंडिण्य, बद्दीय, वप्प, महानाम आणि अश्वजित अशी होती. यांनाच पुढे पंचवर्गीय भिक्खू म्हटलेले आहे. कडकडीत व्रतनियमांनी आपली शरीरशुद्धी करण्यासाठी तो शिस्तीचे पालन करीत असे आणि त्यामुळेच पंचवर्गीय भिक्खू सिद्धार्थाला गुरु मानित असत. सिद्धार्थाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात वर्णन केलेले आहे. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासाची भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातील ज्वारी, बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा तुसाच्या आत सापडलेले तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियाचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपले गुजारण करीत असे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे, झाडाच्या सालीचे, काळविटाचे संबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे.
तर मांडी घालून बसविलेल्या स्थितीत राहून तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या एवढ्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो फारच किळसविणा अवस्थेला येऊन पोचला. त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. जेव्हा हिवाळ्यात रात्री कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसासाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला. त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटलेले होते. 6 वर्षांनंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. सिद्धार्थाला कळून चुकले की हा मार्ग शेवटी मरणापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. हा हीन दर्जाचा मार्ग आहे. हा ज्ञानाचा मार्ग होऊच शकत नाही. तो जीवन जगण्यासाठी एका वटवृक्षाच्या झाडाखाली अन्नग्रहण करण्याचा विचार करीत बसला. त्याच क्षणी उर्वेला येथील सेनानी नावाच्या गृहस्थांची मुलगी सुजाता तिने केलेल्या संकल्पानुसार तिला मुलगा झाल्याबद्दल वटवृक्षाचे नवस फेडण्यासाठी पन्ना नावाच्या तिच्या दासीसोबत तेथे पोचली. सिद्धार्थाला तेथे बघितल्यानंतर वृक्षदेवच अवतरला असे तिला वाटले. तिने स्वतः शिजवलेली खीर सुवर्णपात्रात सिद्धार्थाला वाढली. त्याने खिरेचे स्वीकार केला. अशा प्रकारे सिद्धार्थाच्या वैराग्याचा शेवट झाला. वैराग्याचा त्याग केल्याबद्दल त्याच्यासोबत असलेले 5 ब्राह्मण तपस्वी रागावले व तिटकाऱ्याने ते त्याला सोडून गेले. आत्तापर्यंत केलेले सर्व प्रयत्न असफल झाल्यामुळे सिद्धार्थाच्या मनात वैफल्य निर्माण झाले नाही. त्याने धैर्य सोडले नाही. अन्नग्रहण करून ताजेतवाने झाल्यावर काहीतरी नवीन मार्ग मिळेल या प्रबळ आशेने उर्वेलावरून तो गयेला निघाला. गयेत आल्यावर एका पिंपळ वृक्षाखाली पद्मासन घालून बसला व ज्ञानप्राप्तीच्या नवीन मार्गासाठी विचार व चिंतन करू लागला. माणसाच्या हातून जे काही बरे वाईट घडते ते मनाच्या प्रेरणेने घडते आणि म्हणून ध्यानाच्या मार्गातून ज्ञानप्राप्ती होऊ शकते. अशा विचारात मग्न असतानाच अचानक त्याच्या लहानपणाचा एक प्रसंग आठवला. त्यातूनच त्याला नवीन मार्ग भेटला आणि तो मार्ग म्हणजे सम्यक समाधी अथवा विपස්සना होय. तो प्रसंग असा: शाक्य राज्यात दरवर्षी शेतीला सुरुवात करण्यापूर्वी नांगरणी हा सोहळा मोठ्या थाटामाटाने उत्सवासारखा केला जात असे. या उत्सवात राजाचे सर्व अधिकारी व राज्यातील सर्व जनता भाग घेत असे. असाच एक सोहळा शेतात चालू असताना आकाशातून एक पक्षी खाली झडप घालून जमिनीवरील किड्याला उचलून एका जवळच्या झाडाखाली त्याला चिरफाड करून खाऊ लागला. सर्व लोक उत्साहात मग्न होते, पण सिद्धार्थाचे लक्ष या दृश्याकडे गेले व तो अत्यंत अस्वस्थ झाला. हे दृश्य त्याला असह्य झाले होते. त्याला फार कष्ट होऊ लागले. तो घामाने ओलाचिंब झाला. त्याच्या श्वासाची गती वाढली. तो उभा राहू शकत नव्हता. तो उत्साहातून बाहेर पडला व जवळच असलेल्या झाडाखाली शांत बसला. हळूहळू त्याच्या हृदयाची धडधड कमी होऊ लागली. श्वासाची गती कमी होऊ लागली. घाम नाहीसा झाला. तो फारच व्याकुळ झाला. थोड्या वेळाने तो नैसर्गिक श्वास घेऊ लागला. त्याची अवस्था सामान्य झाली आणि या आठवणीतून अचानक सिद्धार्थाच्या मनात नवीन विचाराचा स्फोट झाला. माणसाचा श्वास हा त्याचे मन आणि शरीर यांना जोडणारा एक धागा आहे याची त्याला जाणीव झाली. माणसाच्या मनातील भावना आणि शरीरात होणाऱ्या वेदना यांच्यात निकटचा संबंध असल्याने ज्ञान झाले. याच संबंधाच्या आधारे
भगवान बुद्धाने दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून या नवीन ध्यानसाधनेचा शोध लावला. याच ध्यानसाधनेमुळे त्याला बुद्धत्व प्राप्त झाले. हीच ध्यानसाधना बौद्ध भिक्खूंना व इतरांना दिली. या समाधी मार्गाला बौद्ध साहित्यात आनापान सती, आनापान स्मृती साधना, सम्यक समाधी व विपස්සना म्हणून ओळखले जाते. या साधनेचे वर्णन सतिष्ठान सुतामध्ये केलेले आहे. बुद्धापूर्वी होऊन गेलेल्या सर्वच धर्मगुरूंनी आणि साधकांनी समाधी मार्गाचा उपयोग फक्त स्वतःच्या लाभासाठी केला. काहींनी स्वतःच्या स्वर्गप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी केला, काहींनी शरीर स्वास्थ्यासाठी, काहींनी धनप्राप्तीसाठी, तर काहींनी अमानवी शक्ती, जादू, चमत्कार यासारख्या भ्रामक कामासाठी वापरला. भगवान बुद्ध ही जगातील एकमेव अशी व्यक्ती होऊन गेली की त्यांनी समाधी मार्गाचा अभ्यास स्वतःच्याच नाही तर सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी केला.